जबाबदारी पडली आहे. उद्या लय म्हणजे आपल्या होत्या माझे गाववाल्याला सरपंचाला हात जोडून विनंती आहे. लगानो ऐका रे एवढ्या भार आज एपी फक्त दारूच्या व्यसनानं मरून गेलाय. उद्या 10 एपी जर मरायचं नसतील तर गावातले दारू बंद करा. माझे सगळे गावाला हात जोडून पाया पडून विनंती आहे. एपीला कुठला आजार नव्हता. एपी फक्त दारूच्या व्यसनात मरून गेलाय. एपीच्या मातीला हात लाव सगळ्यांनी शपथ घ्या. मी माझ्या गावातले दारू बंद करतो. आपल्या गावच्या सरपंचाचा आदर्श होऊ द्या. अकोल्याचा आदर्श सरपंच होऊ द्या. आपल्या शेजारचं मारापूर गाव आहे त्या गावाचा सरपंच आदर्श झालाय. गावातली दारू त्या सरपंचाने बंद केली आहे. माझी एवढी हात जोडून सगळ्यांना कोपऱ्यापासून विनंती आहे. उद्या जर दुसरा एपी मरायचा नसेल तर गावातले दारू सगळे बंद करा. आणि आम्ही वाट बघतोय सर्व जे कुटुंब आज दुपारपासून गावात एकही दारूला थेंब कोण विकणार नाही. तुझ्या मागे आता माझा भाव गेलाय. माझ्या घरातला इथं म्हणत जायचं तुम्हाला आता सांगतोय. मी जेलमध्ये जाऊन बसायचं आहे. मी इथं म्हणत दारू जाणार आहे. तुम्हाला आता सांगतोय एपीच्या मागे तुम्हाला सांगतोय जर दारू विकायची नसेल माझा भाव डॉक्टर मला गेले सांगितलं दारू पाणी नेलाय. त्याच्या घरातला मार्ग तो घडून नाही जायचं सांगतो मी. परवानगी काढून पोलीस स्टेशन मधनं दारू जाणार आहे. त्या घरात पण दारू बंद झाली पाहिजे. तरच मातीला हात लावा. हात जोडून सगळ्याला आज दुपारपासून दारू गावातली बंद होऊ द्या. एपी दारूमुळे गेलाय. दुसरं काय कारण नाही एपीला भरायचं. सगळ्याला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे. दुसरी गोष्ट ही आजचं अनिल प्रल्हाद सर्वे झाले. ह्या गावातली 8 ते 10 जण अजून ह्या मार्गावर आहेत. मी काल नडगिरी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथं लिव्हरची टेस्ट करणारी 3 पेशंट आपल्या गावात होती. त्याचा स्कोर 519 आहे. तुम्हाला आज एक अनिल सर्वे दिसतोय. उद्या 10 इकडं आपल्याला मसनवाड्यात मडे आणावं लागते 20-40 वर्षाच्या पोरांची. जर तुम्ही निर्णय आज नाही घेतला तर आम्ही माती शिव देणार नाही आणि इथून कोणी हलणार नाही. आम्ही सगळ्या शाळेला ग्रामपंचायतीला सगळ्यांना सांगतोय. तुम्ही महिला सगळे सोबत आहे का सांगा. तुम्ही पुरुष सगळी सोबत आहे का सांगा. आज 10 वाजता 10 वाजल्यापासून आपल्याला आपल्या गावातली एक दारू आपल्याला ह्या गावात कोणी विकली नाही पाहिजे. एक थेंब जर दारू विकलेली दिसली आम्हाला तर ह्या गावात खूप आक्रस्तावपणा येईल. कारण गरीब संसारांचं वाटोळ चाललंय. कितीतरी विधवा बाया व्हायला लागले त्या. त्यांचं संसार उद्ध्वस्त व्हायला लागले त्या. आज जर हा निर्णय नाही झाला तर आम्ही माती शिव देणार नाही. हे सगळं होऊ देणार नाही. ही शेवटचा निर्णय तुम्हाला सांगतो. आम्ही अजून मध्ये बघू इच्छित नाही. तरुण पोरांची सरपंच निर्णय घेईल. आपलं सरपंच निर्णय बाप गावकऱ्याला विनंती करतो. अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला. गावाने काय लोकांनी साथ दिली काय दिली नाही. अनेक सर्व धर्म समभाव गोरगरिबाची पोरं दारू पिऊन बाद व्हायला लागली. ती तुम्ही गावकरी माझ्या पाठीमागे या. आजच्यापासून दारू बंद म्हणजे बंद. तुम्ही गावकऱ्यांनी सर्व धर्म समभाव एक आदर्श घेऊया आणि गावात दारू बंद करूया. गाव सुज्वल बनवूया. तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे या. मी पुढे झालो का तुम्ही बंद करताय तसं होऊ देऊ नका. सर्वांनी मदत करा. दारू आजच्यापासून बंद म्हणजे बंद. कोणता नाही चालला यायचा देऊ दे बंद म्हणजे बंद. मी उपसरपंच ह्या नात्यानं सांगू शकतो. आणि दारू बंद 12 वाजल्या दारू बंद म्हणजे बंद. काय ती ह्याचा पोरगा महेंद्र पोरग कुठं आहे. हे जे दारू नाही गावाला सांगतो. कोहडा लावा लागला गावाला दारू विकून. वाईट चाललं. गाव खाट राहावा. जोगो पाटील तुमच्या पुढे असेल काळजी करू नका. आणि हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. गावात जर असा सपक द्या दारू प्यानाराला सुद्धा. दारू काय सुद्धा नाही. थांबा सांगतो तुम्हाला. 60 रुपये लिटर दूध आहे. 1000 रुपये लिटर दारू आहे.